जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्री दासबोध. दशक 11. भीमदशक. समास 1. सिद्धांत निरूपण. श्री समर्थांचा आदर्श पुरुष म्हणजे मारुतीराय होते. त्यांचे नाव बलभीम. मारुतीरायांना 11वा रुद्र मानतात. म्हणून या 11व्या दशकाला समर्थ रामदास स्वामींनी भीम असे नाव दिले. श्री मारुतीराय हे महंतांचे अग्रणी आहेत. सहज समाधी सांभाळून कर्माचा मोठा खटाटोप कसा करायचा हे महंतांच्या जीवनावरून शिकता येते. महंत म्हणजे जे आत्मज्ञानी पुरुष आहेत, जे अत्यंत स्वभावाने चांगले आहेत, समाजात मिसळतात आणि समाजाला अत्यंत चांगले वळण लावतात, असे लोक म्हणजे समर्थ रामदास स्वामी त्या लोकांना महंत म्हणतात. म्हणून महंतांचे वर्णन केलेल्या या दशकाला भीम असं नाव दिलेलं आहे. या दशकातला पहिला समास आपण पाहतोय सिद्धांत निरूपण. सिद्धांत निरूपण म्हणजे आपली ब्रह्माकार वृत्ती जशीच्या तशी ठेवून लोकसंग्रहाचा व्यवहार उत्तम रीतीने सांभाळणे, यास सहज समाधी म्हणतात. चला तर ऐकूया. दशक 11वा. समास पहिला. सिद्धांत निरूपण. श्रीराम. आकाशापासून वायो होतो. वायो म्हणजे वायू. हा तो प्रत्यय येतो. वायोपासून अग्नी जोतो सावध ऐका. वायोची कठीण घिसणी. घिसणी म्हणजे घासणी, एकमेकांवर घर्षण. तेथे निर्माण झाला वन्ही. मंद वायो शीतळ पाणी तेथुनी झाले. आपापासून झाली पृथ्वी. ते नाना बीज रूप जाणावी. बीजापासून उत्पत्ती व्हावी हा स्वभावाची आहे. मुळी सृष्टी कल्पनेची. कल्पना आहे मुळींची. जयेपासून देवत्रयाची काया झाली. निश्चयामध्ये चंचळ तेची कल्पना केवळ. अष्टधा प्रकृतीचे मूळ कल्पनारूप. कल्पना तेची अष्टधा प्रकृती. अष्टधा तेची कल्पना मूर्ती. मूळाग्रापासून उत्पत्ती अष्टधा जाणावी. 5 भूते 3 गुण. 8 झाली दोन्ही मिळून. म्हणून अष्टधा प्रकृती जाण बोली जेते. मुळी कल्पनारूप झाली. पुढे तेची फापावली. केवळ जडत्वास आली सृष्टीरूपे. मुळी झाली ते मूळ माया. त्रिगुण झाले ते गुणमाया. जडत्व पावली ते अविद्या सृष्टीरूपे. पुढे 4 खाणी झाल्या. 4 वाणी विस्तारल्या. नाना योनी प्रगटल्या. नाना व्यक्ती. जैसी झाली उभारणी. आता ऐका संहारणी. मागील दशकी विशद करुनी बोलिले असे. परंतु आता संकळित बोली जेल संहार संकेत. श्रोते वक्ते येथे चित्त देऊनी ऐका. शतवरुषे अनावृष्टी. जेथे आटेल जीवसृष्टी. ऐशा कल्पांताच्या गोष्टी शास्त्री निरूपिल्या. 12 काळी तपे सूर्य.
तेणे पृथ्वीची रक्षा होय. मग ते रक्षा विरोन जाये जळांतरी. जे जळ सोशी वैश्वानरू, वन्ही झडपी समीरू. समीर वितुळे निराकारू, जैसे तैसे. ऐसी सृष्टी संहारणी झाली. मागा विस्तारे बोलली, माया निरासे उरली स्वरूपस्थिती. तेथे जीव शिव पिंड ब्रह्मांड, आटोन गेले थोतांड. माये अविद्येचे बंड, वितळून गेले. विवेकेची बोलीला क्षये, म्हणून विवेक प्रळये. विवेकी जाणती काये, मूर्खासकळे. सृष्टी शोधिता सकळ, एक चंचळ एक निश्चळ. चंचळास करता चंचळ, चंचळ रूपी. जो सकळ शरीरी वर्ते, सकळ कर्तृत्वास प्रवर्ते. करुनी अकर्ता हा वर्ते, शब्द जया. रावरंक ब्रह्मादिक, सकळांमध्ये वर्ते एक. नाना शरीरे चाळक्क, इंद्रियेद्वारे. त्यास परमात्मा बोलती, सकळ करता ऐसे जाणती. परी तो नासेल प्रचिती, विवेके पहावी. जो स्वानामध्ये गुरुगुरितो, तो सुकरांमध्ये कुरकुरितो. गाढवी भरोन भुंकतो, अट्टाहासे. लोक नाना देह देखती, विवेकी देहात पाहती. पंडित समदर्शने घेती येणे प्रकारे. श्लोक. विद्या विनय संपन्ने, ब्राह्मणे गविहस्तिनी. शुनिचैव श्वपाके च, पंडिता समदर्शिनः. देह पाहता वेगळाले, परंतु अंतर एकची झाले. प्राणी मात्र देखिले, एकांतरे. अनेक प्राणी निर्माण होती, परी एकची कळा वर्तती. तये नाम जगज्योती, जाणती कळा. श्रोत्री नाना शब्द जाणे, त्वचेमध्ये शीतोष्ण जाणे. चक्षूमध्ये पाहो जाणे नाना पदार्थ. रसनेमध्ये रस जाणे, घ्राणामध्ये वासतो जाणे. कर्म इंद्रियामध्ये जाणे, नाना विषय स्वाद. सूक्ष्म रूपे स्थूळ रक्षी, नाना सुखदुःखे परीक्षी. त्यास म्हणती अंतरसाक्षी अंतरात्मा. आत्मा अंतरात्मा विश्वात्मा. चैतन्य सर्वात्मा सूक्ष्मात्मा. जीवात्मा शिवात्मा परमात्मा. द्रष्टा साक्षी सत्तारूप. विकारामधील विकारी, अखंड नाना विकार करी. तयास वस्तू म्हणती भिकारी, परमहीन. सर्व एकची दिसती, अवघा एकंकार करीती. ते अवघी माईक स्थिती, चंचळामध्ये. चंचळ माया ते माईक, निश्चळ परब्रह्म एक. नित्यानित्य विवेक या कारणे. जातो जीव तो प्राण, नेणे जीव तो अज्ञान. जन्मतो तो जीव तो जाण, वासनात्मक. ऐक्य जीव तो ब्रह्मांश, जेथे पिंड ब्रह्मांड निरास. येथे सांगितले विशेष, चत्वार जीवा. असो हे अवघे चंचळ, चंचळ जाईल सकळ. निश्चळ ते निश्चळ, आदि अंती. आद्य मध्य अवसान, जे वस्तू समसमान. निर्विकाणी निर्गुण निरंजन. निस्संग निप्रपंच. उपाधी निरासे तत्वता. जीवशिवास ऐक्यता. विवंचून पाहो जाता उपाधी कैंची.
असो जाणणे तितुके ज्ञान, परंतु होते विज्ञान. मने ओळखावे उन्मन कोण्या प्रकारे, वृत्तीस न कळे निवृत्ती. गुणास कैंची निर्गुण प्राप्ती, गुणातीत साधक संती विवेके केले. श्रवणापरिस मनन सार, मनने कळे सारासार. निजध्यासे साक्षात्कार, निसंग वस्तू. निर्गुण जे अनन्यता, तेची मुक्ती सायोज्यता. लक्षांश वाच्यांश आता पुरे झाला. अलक्षी राहिले लक्ष, सिद्धांती कैंचा पूर्वपक्ष. अप्रत्यक्षास कैंचे प्रत्यक्ष, असोन नाही. असोन माईक उपाधी, तेची सहज समाधी. श्रवणे वळावी बुद्धी निश्चयाची. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सिद्धांत निरूपण नाम समास पहिला. श्रीराम